आयसी पोस्टवर असलेला माणूस रोख 1,00,000 रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो. जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पती शशांक हगवणेचे मामा महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक जालिंदर सुपेकर यांचा पाय आणखी खोलात गेलाय. वैष्णवी मृत्यू प्रकरणी आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकण्याचा आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावर होता. आरोपी शशांक आणि सुशील यांना पिस्तुलीच्या परवाना मंजुरीसाठी सही सुद्धा जालिंदर सुपेकर यांची असल्याचा आरोप केला जातो. शिवाय आणखी मोठे आणि गंभीर आरोपात जालिंदर सुपेकर यांचं नाव सातत्यानं समोर येतंय. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहात ठेवण्यात मदत केल्याचा आरोप सुपेकर यांच्यावर आहे. राज्यामधील कारागृहात दिवाळीमध्ये कैद्यांना फराळासाठी काजू कतली देण्याचा निर्णय घेण्यात आला, पण काजू कतली कैद्यांना मिळालीच नाही. त्या उलट फराळासाठीचे 5 कोटी कुणाच्या खिशात गेले असा सवाल विचारला जातोय. 2023 मध्ये नाना गायकवाड नावाच्या कैदीकडून 500 कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप आरोपीच्या वकिलांनी केला. आपल्या आरोपांवर जालिंदर सुपेकर स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण का देत नाहीयेत? इतके गंभीर आरोप होऊन सुद्धा गुन्हे दाखल का केले जात नाहीयेत? फडणवीस सरकार सुपेकर यांच्यावर निष्पक्ष चौकशीचे आदेश का देत नाही? इतके आरोप होत असताना जालिंदर सुपेकर आपल्या आरोपांवर आता पुढे येऊन नेमकं काय स्पष्टीकरण देणार, काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहायचंय आणि त्याच निमित्तानं आमचे हे काही सवाल सध्या समोर आणलेले आहेत. तर या सगळ्या संदर्भात अधिकची बातचीत करण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी पिंपरी चिंचवडवरून, प्रतिनिधी सूरज कसबे आहेत तिकडे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेरून अविनाश पवार हे जोडले गेलेले आहेत आणि कर्जतच्या कुंडधरण इथे सुपेकर यांचा फार्म हाऊस आहे तिथून प्रतिनिधी प्रसाद शिंदे हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला राहुल कुलकर्णी मी यांच्याकडे जाणार आहे. राहुल, आपण पाहतो एक ना अनेक आता आरोप समोर आलेले आहेत. सुरुवातीचं प्रकरण होतं वैष्णवी हगवणे हिचं, त्या निमित्तानं एक एक करून पुढे आता प्रकरणे येत आहेत. मुख्य सवाल असा आहे की या मागचा आका कोण, या मागे कोण आहे? सुपेकर अद्याप स्पष्टीकरण देत नाहीयेत आणि सरकार नेमकी का कारवाई करत नाहीये? काल त्यांनी एक 1.5 पानाचं स्पष्टीकरण दिलं आहे आणि त्याच्यामध्ये शेवटचा मुद्दा, एकूण 3 स्पष्टीकरण आहे त्यांची त्या 1.5 पानाच्या याच्यामध्ये. शेवटचा मुद्दा आहे की काजू कतली 1200 रुपये किलोची काजू कतली ही महाराष्ट्रातल्या कैद्यांना ह्या दोघांनी मिळून दिली असा जो आरोप राजू शेट्टी यांनी केला, म्हणजे श्री अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर, तर त्या आरोपावरती त्यांचं असं स्पष्टीकरण आहे की नियमानुसार हे झालेलं आहे. आता या एका स्पष्टीकरणासाठी त्यांना एवढा वेळ लागला की जेव्हा राजू शेट्टींनी 2 महिना आधी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता या दोघांनी मिळून थोडके नाही तर राजू शेट्टींनी जो पहिला तपशील दिला त्याप्रमाणे 102 कोटी रुपये आणि एकूण 500 कोटी रुपये कैद्यांना द्यायच्या साहित्यामध्ये घोळ घातला. साधा सुद्धा घोळ नाही हा. कैद्यांना दिलेल्या चपला खराब, कैद्यांना दिलेले इनर्स खराब, कैद्यांना दिलेले बदाम खराब, कैद्यांना दिलेली चटणी खराब, असे लोक की जे मानसिक दृष्ट्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती झालेल्या चुकीनंतर अक्षरशः मरणप्राय अवस्थेत आहेत, म्हणजे ज्याला आपण मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं वगैरे असं म्हणतो, तशा पद्धतीचा हा प्रकार आहे असं राजू शेट्टी यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं. त्याच्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारने चौकशी का केली नाही असा मोठा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आणि त्यांचं असं मत आहे की असा कुणीतरी सरकारमध्ये बसलेला व्यक्ती आहे की जो जालिंदर सुपेकर यांना वाचवतोय. हा व्यक्ती कोण असा त्यांचा प्रश्न. काल त्यांनी फेसबुक पोस्ट केली. फेसबुक पोस्टवरती एक नवीन प्रकरण बाहेर काढलं की 5 कोटी रुपयाचं दिवाळीच्या फराळाचं साहित्य तुम्ही घेता, ज्याच्यामध्ये काजू कतली असते 1200 रुपये किलोची, त्याच्यामध्ये बुंदीचे लाडू असतात, चिवडा असतो, दिवाळीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी. मला त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ह्या दोघांपैकी एका कोणाच्या तरी कुटुंबाच्या माध्यमातून ही सगळी खरेदी झाली, ती टेंडर प्रक्रिया झाली. जर एवढं सगळं एका अधिकाऱ्याबद्दल आहे, 10-15 आरोप आहेत. हा जो नाना गायकवाड आहे हा पुण्यातला एक अत्यंत नामचीन असा सावकार आहे. या सावकाराला अटक झाली. त्या सावकारानं स्वतःच्या सुनेबद्दल पण तिला प्रचंड छळलं. त्या माझ्याशी 15 दिवसापूर्वी बोलल्या. आता ह्याच सावकाराला जेलमधनं बाहेर काढण्यासाठी 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे. आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आल्हाट
यांनी साधारणपणे 1.5-2 महिन्यापूर्वी एनडीटीव्हीशी संवाद साधला होता आणि तेव्हाच सगळ्यात मोठा धक्कादायक आरोप केला होता तो असा की एकाच दिवशी ह्या सावकाराला अटकवण्यासाठी, त्याच्याकडनं पैसे उकळण्यासाठी या मंडळींनी त्याच्यावरती मकोका लावला, नको ते आरोप दाखल केले आणि तो जेल बाहेर येणार नाही असं दाखवलं. किती प्रकरणामध्ये याचं नाव आहे? नाना गायकवाड प्रकरणामध्ये सुपेकरांचं नाव येत आहे, पुरवठा प्रकरणामध्ये येत आहे, हगवण्याच्या प्रकरणामध्ये येत आहे, बंदूक दिल्ली निलेश चव्हाणला त्याच्यामध्ये येत आहे, बंदुकीचे परवाने पुण्यामध्ये वाटले त्याच्यामध्ये येत आहे. कुठे कुठे नाहीये. जळगावमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली त्या प्रकरणामध्ये येत आहे, अमाप संपत्ती जमा केल्याच्या आरोपामध्ये येत आहे, त्यांच्या स्वतःच्या जवळच्या नातलगाच्या नावावरती पुण्यामध्ये त्यांनी बिल्डरशिप सुरू केली. असे सगळे आरोप असताना महाराष्ट्र सरकारला आमचा प्रश्न आहे की जालिंदर सुपेकर यांच्या विरोधामध्ये सरकार एक विशिष्ट अशी कमिटी बसवून तातडीनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी का करत नाही? एक, आणि पुण्याचे जे सीपी आहेत अमितेश कुमार गुप्ता यांनी पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी का नाही सुरू केली? ते अमिताभ गुप्ता यांची अमितेश कुमार गुप्ता हे चौकशी का नाहीत करत? जालिंदर सुपेकर यांची चौकशी का करत नाहीयेत? आणि हे सगळे आरोप हे आता राजू शेट्टी यांनी केलेले आहेत. आणि आपले जे इतर प्रतिनिधी आहेत तेही सांगतील. मला वाटतं आपण अहिल्यानगरच्या प्रतिनिधींनी जर ते घर दाखवलं महाराष्ट्राला तर ते जालिंदर सुपेकर यांचं आहे तर ते अधिक योग्य राहील. अगदी. आणि ज्या प्रकरणापासून या सगळ्याची सुरुवात झाली त्या प्रकरणातला आणखी एक महत्वाचा मुद्दा राहुल, मयुरी जगताप हिच्या तक्रारीमध्ये सुद्धा अप्रत्यक्ष जालिंदर सुपेकर यांचा उल्लेख होता, तिचा त्यावर सुद्धा आक्षेप होता. हे सुद्धा आपण विसरलं नाही पाहिजे. राहुल, तुम्ही सोबत राहा, ही माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे कोणत्याही बंदिवानांसोबत बोलणं करण्याचा प्रश्नच येत नाही असं या सगळ्या संदर्भात सुपेकर यांचं म्हणणं आहे, असा आरोप सुद्धा केला जातोय. ही सुद्धा सविस्तर माहिती जाणून घ्यायची. पिंपरी चिंचवडवरून प्रतिनिधी सूरज कसबे आपल्या सोबत आहेत. सूरज, मला या प्रकरणातला आता म्हणजे राजू शेट्टी यांचे जे आरोप होते त्याविषयीची माहिती तर राहुल कुलकर्णी यांनी दिली, मात्र वैष्णवी मृत्यू प्रकरणी आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकण्याचा आरोप सुद्धा जालिंदर सुपेकर यांच्यावर होता. तो आरोप नेमका काय होता त्याविषयीची काय सविस्तर माहिती? ज्यावेळी वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कसपटे यांना अंजली दमन या ज्या सामाजिक कार्यकर्त्या त्यांचा फोन आला होता, त्यांचं ज्यावेळेस अनिल कसपटे यांच्यावरचे संभाषण झालं त्यावेळेस त्यांनी थेट सवाल विचारला, तुमच्यावरती जालिंदर सुपेकर यांचा दबाव आहे का? तुम्हाला त्यांनी धमकी वगैरे दिली का? असा थेट सवाल त्यांनी विचारला होता. त्यामुळे या संपूर्ण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यानंतर जालिंदर सुपेकर हे शशांक आणि सुशील या दोघांचे मामा असल्याचे सुद्धा समोर आले. वारंवार त्यांनी कसपटे कुटुंबियांना धमकी सुद्धा दिली असल्याची माहिती समोर येते. जो शशांक आणि सुशील याच्याकडे जो शस्त्र परवाना होता तो पुणे ग्रामीण पोलिसांनी फेटाळला होता, मात्र पुणे पोलीस आयुक्तालयाकडून त्यांना देण्यात आला आणि त्या जो परवानाचा जो अर्ज होता त्या अर्जावरती सुद्धा जालिंदर सुपेकर यांची सही असल्याचं म्हटलं जात आहे. आणि जालिंदर सुपेकर यांनी याबाबत जो खुलासा समोर आणला त्या खुलासामध्ये त्यांनी असं म्हटलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच मी या शस्त्र परवान्याच्या अर्जावरती सही केली असं त्यांनी तो खुलासा केला. मात्र आता वारंवार त्यांचं नाव समोर येत असलं तरी ते केवळ खुलासे समोर आणतात, मात्र ते प्रत्यक्षात माध्यमांसमोर येताना दिसत नाही. तर दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावी वाटते की लता हगवणे यांच्या नावावरती जो JCB आहे तो शशांक हगवणे यांनी प्रशांत येळवंडे यांना विकला होता आणि या JCBचा ज्यावेळेस ताबा घेण्यासाठी आणि त्या संदर्भात फिर्याद देण्यासाठी ज्यावेळेस प्रशांत येळवंडे हे म्हाळुंगे पोलिसांत गेले होते त्यावेळेस सुद्धा शशांक हगवणे माझे मामा वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी ते तुला बघून घेते असं थेट पिस्तुलाचा धाक दाखवून सुद्धा प्रशांत येळवंडे यांना धमकी दिल्याचं सुद्धा बोललं जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठंतरी शशांक आणि सुशील हगवणे यांचे जे मामा आहेत सुपेकर यांना या संपूर्ण प्रकरणाभोवती त्यांचं नाव चर्चित राहत असल्याचं एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसत आहे. ऋतुजा. अगदी. सुरेश, तुम्ही सोबत राहा. यानंतर पुणे पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेर अविनाश पवार हे जोडले गेलेले आहेत. अविनाश, एक ना अनेक आरोप आहेत. आरोपी शशांक आणि सुशील यांना सुद्धा पिस्तुलीच्या परवाना मंजुरीसाठी सही ही जालिंदर सुपेकर यांची असल्याचा आरोप केला जातोय. तुम्ही सध्या पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर आहात. एवढे आरोप केले जात आहेत, नेमके सुपेकर आहेत कुठे असाही प्रश्न विचारला जातोय. त्यांच्याकडनं स्पष्टीकरण हे अद्याप तेवढ्या मोठ्या म्हणजे व्यवस्थित प्रमाणात देण्यात आलेलं नाही. नेमकं आता काय भूमिका समोर येणार, ते कुठे आहेत, या सगळ्या संदर्भातली काय माहिती? निश्चितच ऋतुजा, मी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा मी माहिती घेतली
ते शेवटचे या कार्यालयामध्ये केव्हा आले याची माहिती घेतली. आता ते सध्या मुंबईमध्ये कार्यरत आहेत, त्याच्यामुळे इथला पदभार सोडून ते आता मुंबईमध्ये होमगार्डचे अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. मात्र इथे 2023मध्ये त्यांची नियुक्ती झाली, कारागृहाचे ते प्रमुखही राहिलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण याच्या अगोदरसुद्धा ऐकत आलो आहोत की त्यांनी कोणकोणते सगळे मोठमोठे घोटाळे केले आहेत, कारागृहात ते प्रमुख असताना त्यांनी कशा पद्धतीने ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचं सगळं एकूणच प्रकरण केलेलं आहे, हे सगळं आपल्यासमोर येतं आहे. जालिंदर सुपेकर यांच्या बाबतीत काल देखील भाजपचे जे उपाध्यक्ष आहे शिवाजीनगर विधानसभा विभागाचे, त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अजून एक नवीन खुलासा केला. ते म्हणजे जालिंदर सुपेकर यांनी नाना गायकवाडांच्या प्रकरणामध्ये जेव्हा घरावर छापा टाकला तेव्हा तिथले 15 कोटी हे उचलून आणले आणि परस्पर ते लाटले, असा त्यांनी आरोप केलेला आहे. त्यासोबतच जालिंदर सुपेकर यांच्या बाबतीत आपण या अगोदरही जे ऐकलं की बंदुकीचे परवाने वाटपासंदर्भात तर अमितेश गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांनी संगनमत करून 20-20 लाख रुपये घेऊन हे पिस्तूल परवाने वाटले आणि जे गुन्हेगार होते त्यांना त्यांचं रेकॉर्ड लपून आणि जे खालचे अधिकारी आहेत त्यांना दबावाखाली आणून ते सगळ्या सह्या घेऊन ही सगळी पिस्तूलं वाटली गेली, असा सगळा प्रकार समोर आलेला आहे. एकूणच जालिंदर सुपेकर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय जिथे बसत होते त्याच ठिकाणी गुप्ता यांचं देखील ऑफिस होतं आणि हा सगळा प्रकार संगनमताने सुरू होता. आपण ज्या पद्धतीने या अगोदरच खुलासा केलेला आहे की जालिंदर सुपेकर यांचंच नाव वापरून हगवणे कुटुंबियाने धमकावलेलं आहे वेळोवेळी. शशांक हगवणे याचा मामा हा जालिंदर सुपेकर, याच्याबद्दलचे सगळे कारनामे हगवणे कुटुंबियांच्या बाबतीतले हे समोर आलेले आहेत. मात्र अजून एक नवीन खुलासा जालिंदर सुपेकरांच्या बाबतीत करायचा झाला तर त्यांचे मेहुणे म्हणून ज्यांचं एक नाव समोर येतं ते म्हणजे शशिकांत चव्हाण, जे PSI होते, ते खडक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. यापूर्वी ते ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांचे देखील अनेक करोड रुपयांचे बिल्डरचे व्यवसाय हे समोर आल्याचं आपल्याला लक्षात येतं आहे. त्यांनी देखील अनेक कारनामे केले आणि ते जालिंदर सुपेकर यांना हाताशी धरून केल्याचं समोर येतं आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि जालिंदर सुपेकर यांचा त्यांना पाठिंबा होता. एकूणच ह्या सगळ्या प्रकारामध्ये एकमेकांचे आपण म्हणतो ना समविचारी लोक नव्हे तर समविखारी लोक ही एकत्र आली आणि या सगळ्या प्रकाराचा आता भंडाफोड झाला. एकूणच पोलिसांच्या भ्रष्टाचाराचं सगळं जे पितळ उघडं पडतं याच्यामध्ये प्रमुख हा जालिंदर सुपेकर ठरतोय आणि जालिंदर सुपेकर याने याच आयुक्तालयामधून अनेक हे सगळे कारनामे केल्याचं समोर येताना दिसते. निश्चितच जालिंदर सुपेकर याने समोर येऊन आता या बाबतीत खुलासे केले पाहिजेत. त्यांनी खरं तर ते जे काही लिहून दिलेलं आहे त्याहीपेक्षा माध्यमांसमोर येऊन त्यांनी आता हा खुलासा केला पाहिजे. त्यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप आहेत आणि एकूणच जालिंदर सुपेकर यांनी मोठी टोळीच ही तयार केली होती असंच म्हणावं लागेल. ऋतुजा, अगदी. प्रतिनिधी प्रसाद शिंदे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा अधिकची माहिती या सगळ्या प्रकरणामध्ये जाणून घ्यायची. मात्र त्यापूर्वी राहुल कुलकर्णी यांना एक मुद्दा मांडायचा आहे या सगळ्या प्रकरणातला, त्यांच्याकडे जाऊयात. राहुल, महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आता ज्या शस्त्र परवान्याबद्दलची चौकशी सध्या सुरू आहे असं सरकारकडनं सांगितलं जात आहे. तसं जाहीरपणे आणि कुणी म्हटलेलं नाही, पण मुख्यमंत्री असं म्हणाले होते की या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करतोय. माझी माहिती अशी आहे की ह्या शस्त्र परवान्या संदर्भामध्ये गतवर्षीच चौकशी झाली. एवढ्या म्हणजे एखादा अधिकारी जो DCP आहे आणि CPM एका विशिष्ट काळासाठी पुण्याचा CP असतील किंवा DCP असतील, त्यांचे एकूण इथं कार्यरत असण्याचे दिवस आणि त्यांनी दिलेले बंदुकीचे परवाने हे प्रमाण सुद्धा जुळत नाहीये. आणि एवढंच नाही तर नंतर एक अशी माहिती मिळाली की जे शस्त्र परवाने दिले गेले त्या शस्त्र परवान्याचा उपयोग करून त्या शस्त्रांचा उपयोग करून पुण्यामध्ये काही गुन्हेगारांनी खून पण केले. आता ज्याचं ट्रॅक रेकॉर्ड इतकं खराब आहे अशा लोकांना तुम्ही कसं काय शस्त्र परवाना देऊ शकता, जसं निलेश चव्हाण बद्दलचं आहे. तर ही जी चौकशी आहे ना ती गेल्याच वर्षी झाली, 3 महिने ती चौकशी चालली आणि त्याच्यानंतर ह्या शस्त्र परवान्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडे अहवाल पण गेला. प्रश्न आमचा हा आहे की जी चौकशी यापूर्वी झालेली आहे, ज्या चौकशीमध्ये असं दिसतं आहे प्राथमिकदृष्ट्या की जेवढा तुम्ही कार्यरत आहात तेवढा काळ आणि दिलेले शस्त्र परवाने ह्याचं गणितच जुळत नाहीये, तर मग सरकार का कारवाई करत नाही. आणि जालिंदर सुपेकर यांनी पुढे येऊन बोलावं याचा अर्थ असा की ते IPS ऑफिसर आहेत, त्यांना शासकीय सेवाची नियमावली आहे हे जरी मान्य केलं आपण, तरी काल जो त्यांनी खुलासा दिला तो खुलासा असा दाखवतो की त्यांना काहीतरी बोलायचंय आणि ते बोलणं हे त्यांना फक्त स्वतःला अशा पद्धतीने डिफेंड करण्याच्या मर्यादेत ठेवायचंय की ज्याच्यातनं त्यांना असं सूचित करायचं की माझ्यावरती केवळ राजकीय कारणामुळे हेतूनं ते आरोप होत आहेत. पण हे एक माणूस थोडाच करतो आहे, वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव सामोरे येतं आहे आणि एक मोठी टोळीच, जसं आता अविनाश म्हणाला की टोळीच या पोलीस दलामध्ये ह्या मंडळीने उभा केली होती की काय
असा संशय यावा इथपर्यंत हे सगळं प्रकरण खोलवरती जाताना दिसतंय. आणि म्हणून सरकारला आपला प्रश्न आहे की सरकार जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्या संदर्भामध्ये एखाद्या एसआयटीची स्थापना का करत नाही. कारण हा कोण मनुष्य असतो की जो सतत पुणे आणि पुण्याच्या अवतीभोवती फिरत राहतो, पुण्यातच पोस्टिंग मिळवतो, पुण्यातच कायम त्याची रिटायरमेंट होईपर्यंतची नियुक्ती असते आणि मग त्याच्या नावाशी अनेक सगळ्या भानगडी जोडल्या जातात. मुद्दा आपला हाच आहे. गेल्या वर्षी जी शस्त्र पुरवण्यासंदर्भातली चौकशी झाली त्याचे तपशील काय, सरकार ते तपशील का जाहीर करत तपशील का जाहीर करत नाही आणि ही जी कारवाई करणार आहे ते सरकार नेमकं का टाळते, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. राहुल, तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण जाऊयात कर्जतमध्ये. कर्जतच्या कुंडधरण या ठिकाणी सुपेकर यांचं फार्म हाऊस आहे आणि तिथून प्रसाद शिंदे आपल्यासोबत आहेत. प्रसाद, खरं तर आता आरोपांच्या केंद्रस्थानी हे सुपेकर आलेले आहेत. विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. फार्म हाऊसचा सुद्धा मुद्दा हा चर्चेत आलेला होता. त्या संदर्भात नेमके काय आरोप होते, या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती. नक्कीच अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कुळधरण या ठिकाणी कुळधरण श्रीगोंदा या रस्त्यावरती सुपेकर यांचं फार्म हाऊस आहे. वडिलोपार्जित 25 एकर जमीन असल्याचं गावकरी सांगतात. यामध्ये 3 फार्म हाऊस आहे. नागरिक समोरून बोलण्यास नकार देत आहे, परंतु सुपेकर हे सुट्टीच्या काळामध्ये फार्म हाऊसवर येत असतात असं स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे. एकंदरीतच रविवार शनिवारच्या काळामध्ये सुपेकर फार्म हाऊसवर येत असतात असं इथे स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र व्हिडिओ समोर येऊन बोलण्यास सगळ्यांनी नकार दिलेला आहे. तर यापुढे आता सुपेकर आपलं स्पष्टीकरण काय देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी. पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे जात. राहुल, एकंदरीतच राजू शेट्टीच नव्हे तर काही दिवसांपूर्वी अगदी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सुद्धा पैसे मागितल्याचा सुपेकर यांच्यावर आरोप केलेला होता. त्या संदर्भात सुद्धा अजून चौकशी झालेली नाही. ठोस पावलं उचलली जातात असं सरकारच्या मार्फत सांगण्यात आलेलं नाहीये. नेमकी ती प्रक्रिया कुठे रखडली आहे, नेमकं त्या संदर्भात सरकारचं काय म्हणणं? मी सांगेन, पण आपण प्रसादला एक विनंती करूया. प्रसाद, तो जो फार्म हाऊस आहे तो महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवा ना. वडिलोपार्जित संपत्ती, तुमचं जे ज्ञात असलेलं उत्पन्न आहे ते ज्ञात असलेलं उत्पन्न आणि त्याच्यातनं उभा राहिलेल्या ह्या संपत्तीचे तपशील. 500 कोटीचा आकडा येतोय कुठे कुठे, 300 कोटीचा आकडा येतो आहे. तर एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आपण फुल फ्लेज जालिंदर सुपेकर यांचं त्यांच्या मूळ गावी असलेलं जे फार्म हाऊस आहे ते दाखवू. ते एकदा दिसलं की लोक स्वतःच हुशार आहेत, त्यांना काय म्हणायचं ते कळून जाईल. दुसरा मुद्दा येतो त्याच्यामध्ये, तर जेव्हा अंजली दमानिया, राजू शेट्टी ह्या सगळ्या मंडळींनी आरोप केले तेव्हा त्या आरोपाच्या नंतर राज्य सरकारने म्हटलं, म्हणजे स्पेशली राजू शेट्टींच्या आरोपावरती असं म्हणायला सुरुवात केली राज्य सरकारने की ह्या संदर्भामध्ये आमची चौकशी सुरू आहे. खास करून ज्या राज्याच्या मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक यांना स्वतः राजू शेट्टी भेटले होते. म्हणजे चौकशी करायला किती वेळ लागू शकतो? जर राजू शेट्टी यांच्या म्हणण्याप्रमाणे ते स्वतः सुजाता सौनिक यांना भेटले तर याला सुद्धा जवळपास 2 महिने झाले. आत्ताच त्यांनी ह्या सगळ्या प्रकारामध्ये प्रेस कॉन्फरन्स करण्याच्या आधी, म्हणजे एनडीटीव्हीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत जी काल दिली त्याच्या आधी, आता बघा ना, हे फार्म हाऊस तुम्हाला दिसतं आहे. तुमचं ज्ञात असलेलं जे उत्पन्न आहे त्या ज्ञात असलेल्या उत्पन्नापेक्षा इतकी गडगंज संपत्ती कशी येऊ शकते लोकांकडे? जसं आता अविनाश पवारांनी सांगितलं की त्यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून पुण्यामध्ये मोठ्या रिअल इस्टेटमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. हे आरोप आहेत. तर या आरोपाची चौकशी ही राज्याच्या मुख्य सचिवाला जेव्हा राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली तेव्हाच दिलेल्या पुराव्यामध्ये त्या वेगळे कुठलेही पुरावे गोळा करायची गरज नाही असं राजू शेट्टी यांचं मत आहे. साधी गोष्ट आहे ऋतुजा. राजू शेट्टी यांनी काय केलंय की हे तुम्ही पुरवलेल्या वस्तू, त्याचे बाजारातले दर आणि ह्या पद्धतीनं तुम्ही जो पुरवठा केलाय जेल अथॉरिटीला, या दोन्हीतलं अंतर, याच्यासाठी तर काही रॉकेट सायन्सची पण गरज नाही, कुठल्याच चौकशी समितीची गरज नाही. जेव्हा राजू शेट्टीने हे दाखवलं की तुम्ही काजू कतली 1200 रुपयाला विकत घेता, बरं, डाळ आहे, डाळीचे दर आहेत, गव्हाचे दर आहेत, त्याच्यानंतर चपला आहेत, ह्या सगळ्याचे बाजारातले दर, पुरवठा झालेल्या वस्तू, याचा ज्या वेळेला राजू शेट्टीने तक्ता तयार केला, थोडके नाही ऋतुजा, 102 कोटी रुपये, 102 कोटी रुपयाची तफावत आढळून आली. आणि म्हणून आता हे जे फार्म हाऊस बघतोय ते फार्म हाऊस हे अशा पद्धतीच्या गैरव्यवहारातनं आलंय का असं राजू शेट्टी यांचं मत आहे. बरं, ते फक्त राज्याच्या मुख्य सचिवांनाच भेटले का असं पण नाही, त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मेल पाठवला. बरं, राजू शेट्टी हे काही काल आलेले कार्यकर्ते आहेत, माहिती अधिकारासारख्या शस्त्राचा गैरवापर करून नको ते उद्योग करतात असं पण नाहीये. एक क्रेडिबल चेहरा आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. दीर्घकाळ जो मनुष्य आमदार म्हणून, खासदार म्हणून कार्यरत आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती इतके काळ त्यांनी आंदोलन केलेले, त्या व्यक्तीने केलेलं
हे सगळं भ्रष्टाचारा संदर्भातला खुलासा आहे. बरं, राजू शेट्टींना पण हे सगळं प्रकरण कसं कळलं तेही इंटरेस्टिंग आहे. राजू शेट्टी यांची जी स्वाभिमानी नावाची संघटना आहे, स्वाभिमानी दूध नावाची संघटना, तर त्या स्वाभिमानी दूध संघटनेनं ह्या कारागृहाला पुरवठ्यासाठीचं एक टेंडर भरलं होतं आणि ते टेंडर त्यांचं असं मत आहे की मी दाक्षिणात्य राज्यामध्ये पण शेतकऱ्यांचं हे दूध पोहोचवतो. ते टेंडर भरल्यानंतर ते जालिंदर सुपेकर यांना जाऊन भेटले. जालिंदर सुपेकर यांनी त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ते असं म्हणत होते की हे शेतकऱ्याचं दूध आहे, शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव मिळू शकतो, तर तुम्ही कैद्यांना चांगलं सकस दूध जे तुमच्या नियमात आहे ते तुम्ही द्या. ते दिलं नाही. उलट आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर उलट जेव्हा ही चौकशी सुरू केली तेव्हा अधिक धक्कादायक खुलासे व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जळगावमध्ये एक झंवर नावाचा आरोपी आहे जो रायसोनी बँकेच्या प्रकरणातला आरोपी आहे. त्याची एक मैत्री काहीतरी नावाची संस्था आहे. त्या एका संस्थेला हे टेंडर मिळावं यासाठी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी काय केलं असं राजू शेट्टी यांचं मत आहे. तर त्यांनी जिल्हा पातळीवरची पुरवठ्याची यंत्रणा थांबवली. एकच एक टेंडर तयार केलं. ते भलं मोठं टेंडर होतं. त्याच्यात अटी अशा टाकल्या की राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुधाला, की जो शेतकऱ्यांचं दूध आहे, त्याला त्या टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागीच होता येणार नाही. आणि ते टेंडर भुतळा नावाचा लातूरमधला एक व्यापारी आणि झंवर नावाचा हा जळगावचा व्यापारी या मंडळींना दिलं आणि त्यांनी अजिबात जो पुरवठा होणं अपेक्षित होतं तसा पुरवठा केला नाही. आणि पुन्हा तोच मुद्दा आहे, कुणासाठी हा पुरवठा आहे, तर ज्यांनी आयुष्यामध्ये एका अशा चुकीच्या वेळेला भावनेच्या आहारी जाऊन म्हणा किंवा काही आणखी कारणामुळे गुन्हा केला आणि ते जेलमध्ये सडत आहेत. तर आपले जे आंतरराष्ट्रीय मॅन्युअल्स आहेत त्याप्रमाणे ह्या कैद्यांसाठी काही गोष्टी द्याव्या लागतात. त्याच्यासाठीचा हा पुरवठा आहे. जे आधीच मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत, ज्यांना अनेक गोष्टीचा मानसिक त्रास आहे, अशांना पुरवठा करायच्या वस्तूमध्ये हा घातलेला घोळ आहे. आणि म्हणून राजू शेट्टी यांचं असं मत आहे की ते मुख्यमंत्र्यांना भेटले, ते राज्याच्या गृह सचिवांना भेटले, राज्याच्या मुख्य सचिवांना भेटले, तरीही जवळपास 3 महिने झाले ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सुपेकर यांच्याबद्दलच्या आरोपाचं काही झालेलं नाही. सगळ्यात धक्कादायक गोष्ट जी महाराष्ट्राला आता आपण पहिल्यांदा सांगतो, त्याचे पण आपण बिग टेक्स्ट ब्रेकिंग करू शकतो. थोडके नाही, राजू शेट्टी यांना 40 फोन कॉल सुपेकर यांनी केले की तुम्ही ही प्रेस कॉन्फरन्स करू नका. ते भेटायलाही आले सुपेकर यांना. झंवर नावाच्या एका व्यक्तीने, जो यातला आरोपी आहे, म्हणजे कथितरित्या त्याने भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे, त्यांनी राजू शेट्टीला मानहानीचा दावा करणारी नोटीस पण पाठवली. राजू शेट्टीने अर्थात त्या नोटिसीला लक्ष दिलं नाही. ते म्हणाले की अशा नोटीस आम्हाला येत राहतात, मूळ मुद्दा काय आहे त्याकडे कुणीतरी बघायला हवं. आणि आता तर मला असा संशय वाटतोय की हे सगळं प्रकरण ह्या ज्या 2 आरोपींबद्दल म्हणजे कथितरित्या हे झंवर आणि हे सगळे मंडळी सोडून हे जे 2 IPS ऑफिसर आहेत, अत्यंत वरिष्ठ अधिकारी आहेत, अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर, समजा ह्यांना जर आपण महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे प्रातिनिधिक चेहरे म्हणून बघितलं तर महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये काय चाललंय त्याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे असं राजू शेट्टी यांचं मत आहे. मधल्या काळामध्ये अंजली दमानिया यांनी एक ऑडिओ क्लिप माध्यमांना दिली, ती सुद्धा असेल तर आपण ती प्ले करायला हवी. ती ऑडिओ क्लिप काय, ज्याच्यामध्ये जालिंदर सुपेकर हे त्यांच्याच डिपार्टमेंट मधले एका अधिकारी म्हणतात की अरे ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये मला वाचव आणि जर ह्याच्यामध्ये नाव येऊ देऊ नको, तुला जे हवं ते मी ती देईन. तर ही ऑडिओ क्लिप कशाचं होतं काय, तर इथे काहीतरी घडलंय, म्हणजे आग आहे म्हणून तो धूर दिसतोय. तर हे सगळं घडल्यानंतर सुद्धा अंजली दमाने असेल किंवा राजू शेट्टी असेल, या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की इतके सगळे पुरावे देऊन सुद्धा सरकार अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्यावरती काहीही कारवाई करत नाही. इनफॅक्ट त्यांचं असं मत आहे की त्यांना त्यांची पाठराखणच केली जाते आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न आहे की आता ते पुन्हा आपण एकदा त्यांचं जर घर दाखवू शकलो तर की ही ती संपत्ती आहे का की ज्या संपत्तीच्या माध्यमातून आता जे आकडे येत आहेत 500 कोटी 300 कोटी 200 कोटी, तर एवढी मोठी संपत्ती ह्या मंडळीने उभा केलेली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, जर जालिंदर सुपेकर आणि श्री अमिताभ गुप्ता हे पुढे येऊन याबद्दल काही त्यांचा खुलासा करणार असतील तर आम्ही तयारच आहोत. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते जरूर घेऊ, पण त्यांना प्रश्नही विचारू जे आता आम्ही प्रश्न विचारतो आहोत त्यांना आणि मुख्यत्वे सरकार. अगदी फक्त त्यांनाच नव्हे तर सरकारला सुद्धा या सगळ्यामध्ये उत्तरं द्यावी लागतील. कारवाई का केली जात नाही, एवढ्या गंभीर स्वरूपाचे आरोप असताना या सगळ्या संदर्भात उत्तर का दिलं जात नाही, हा सुद्धा एक मुख्य सवाल आहे. या सगळ्या संदर्भात राहुल आपण चर्चा करणारच आहोत. मात्र तुर्तास सूरज तसंच अविनाश पवार आपल्यासोबत होते आणि प्रसाद शिंदे, या तिघांचे धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल.